सांगोल्याच्या राजकारणातील म्हणजे सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा असा आजचा क्षण आहे. आजच्या या भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सभापती आणि उपसभापती शिवसेनेचा या आजच्या इथं आता शिवसेना भवनला बापूंच्या कार्यालयाला सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बापू आहेत, आबा आहेत, बाळासाहेब आहेत, उपसभापती आहेत, सभापती आहेत, हे सगळे प्रमुख मंडळी, सगळे नेतेगण आणि इथं उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, हे खरं मी भारतीय जनता पार्टीचं काम बापूंच्या मार्गदर्शनाखालीच म्हणजे मी जेव्हा भाजप जॉईन केलं त्यावेळेस असंच हे चाललं होतं. आबालाही मी सांगितलं होतं, आबांनाही मी त्यावेळेस भाजपमध्ये चला म्हणत होतो. म्हणजे आबांच्या ऑफिसला बैठक घेतली तर आबांचे आता कार्यकर्ते सगळेच उपस्थित आहे. मी एक कार्यकर्ता की आपण सगळीच भाजपमध्ये जाऊया. आता इथं काय नाही राहिला आबा, म्हणजे आता आबा भाजपमध्ये आले असतील, आज आबा आमदार खासदार राहिले असतील, बापू बी आमदार राहिले असतील. पण यांनी दोघांनी म्हणजे बापूने ऐकलं सगळं, पण आबानं नाही ऐकल्यामुळं आबानं स्वतःचं बी नुकसान करून घेतलं, बापूचं बी नुकसान झालं. पण आता तरी कमीत कमी ह्या योगानं ही परिस्थिती जुळून आलेली आहे. मला काय आमदार व्हायचं नाही असं तुमच्या यांना सगळ्यांना जाहीर सांगतो, मला काय आमदार व्हायचं नाही. आणि तुम्ही दोघांनी ठेवून तुम्ही कुठे बी आमदार होईल, तो विषय नाही. तुमचा आधी आमदार व्हा दोघं. ही परिस्थिती आहे. असं नैसर्गिकरित्या म्हणजे सगळ्यांनाच वेळ आल्यामुळं, सगळ्या गोष्टी कळल्यामुळं यामध्ये सगळं श्रेय मित्र तुमचं आहे. तुम्ही या नेत्यांची कानउघडणी केली. आबांच्या कार्यकर्त्यांनी आबांना स्पष्ट सांगितलं आबा अशी भूमिका घ्यावी लागणार आहे. हे आबांचे काही नेते जे कार्यकर्ते आहेत त्यात अनेक विजूदादा एलपले आहेत, तानाजी काका आहेत, विजय पवार आहेत, अनेक असे अनेक विनायक मिसाळ ही जे माझे मी त्यांच्यावर सहकार्य काम ते बऱ्याच गोष्ट मलाही बोलले. मी म्हणतो तुम्ही आबांना सांगा. बापूंच्या कार्यकर्त्याला बापूंना विधानसभेच्या वेळेस मी बापूंशी बोलत होते या विषयावर. योगेशला तुम्ही स्वतः म्हणलं शिवसेनेत जाऊन तिकडे घे. स्पष्ट सांगतो, जया भाऊ म्हणते त्याला तिकडे भाजपचं दे, नाही भाऊ म्हटलं मी त्याचा साक्षीदार, मीच त्याला भाजप शिवसेनेत घालवला. ही काय जे आहे ते स्पष्ट खरी परिस्थिती बोलतोय का, मी व्यासपीठावर वाचन करत नाही. तर हे जे एकसंगता आपली झालेली आहे, ही एकसंगता तुम्ही मंडळींनी नेते मंडळीला वेळोवेळी जागृत केलं. काय परिस्थिती काय खाली लढायचं तुम्हाला ह्या व्यासपीठावरची केव्हाही एका रात्री त्या काय ठिकाणी येऊ शकतात, परंतु तुम्ही तिथे एका रात्री त्या गावाला येऊ शकत नाही. कारण गावामध्ये हाडवैर असतात, भांडणं असतात, धनीमातीला आपण एकमेकाला जात नाही, एवढ्या टोकात आपण एकमेकांविरोधात लढतो. परंतु त्या परिस्थितीमध्ये अशा प्रसंग अनेक वेळा यायला लागले. म्हणून या दोघांना सांगितलं, ह्या दोघांना या गोष्टी लक्षात आल्या. आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ नाही म्हणजे जिल्हा नगरपालिकेच्या वेळेस सुद्धा माझी कळकून इच्छा होती की आपण महायुती म्हणून लढलं पाहिजे, परंतु चिन्हाचा तिथं अडचण आली. त्यामुळं बापू बाजूला गेले. काय चिन्हाचा म्हणजे बापू काही विरोधात गेला असा विषय नव्हता, परंतु निकाल लागले ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी बापूंचा मला फोन आला, एक जागा तुम्ही घ्या, ती जागा तुम्ही घ्या, विरोध करू. माझ्या बायको आहे म्हणून हा निर्णय मी जिल्हाधीशाला म्हणून माझ्या हातात ना, तुम्ही वरिष्ठ जयाभाऊंशी बोला. जयाभाऊंशी चर्चा केली, त्यानंतर आबांशी चर्चा झाली. परंतु मागं फारसं जाण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी जयाभाऊंना सांगितलं. असं होत असेल तर सांगोला पंचायत समिती महायुतीचा म्हणजे भाजपचा सभापती होईल. महायुती राहील. जी खरी महायुती आहे राज्यामध्ये ती फक्त सांगोल्यातच राबली गेली जिल्हा परिषद पंचायत समितीला, इतर कुठेच ठिकाणी राबले ना. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. आज जिल्ह्यात 11 पंचायत समिती सभापती झाली, त्या 10 पंचायत समिती सभापती भाजपचे. माळशिरस सुद्धा होत होता, पण तिथं बापूला डाव टाकायला लावला नाही. तिथं भाऊचं खासदार गाडी चुकलं. तिथं जर बाप नाही ते झालं की तिथं बापूचा डाव जर ऐकला असता ना तर तिथं भाजपचा सभापती होत होता. पण तिथं बापूंवर ते डाव टाकायला बापूला पुढे नेलं नाही त्यांनी. तर अशी जी एक संगत आहे, अशी जी एक संगत ठेवू, ह्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू. आणि नक्कीच भविष्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, म्हणजे ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ पालकमंत्री आपल्याला कणखर पालकमंत्री आहेत. आज बाळासाहेब एरंडे मार्काजी सुद्धा बिचाराची प्रत्येक गोष्टीत भूमिका हीच आहे की आपले विकास झाला पाहिजे. अनेक गोष्टीमध्ये अनेक मंडळी अनेक वेळा बाळासाहेब एरंडेने एकदा वेगळं भेटायचं, मला वेगळं भेटायचं बरेच प्रयत्न केलं, परंतु भारतीय जनता पार्टीचा काम पक्षवाढीसाठी आणि महायुतीच्या वाढीसाठी आम्ही दोघांनी तसे प्रामाणिक प्रयत्न केले. जयाभाऊंनाही दोघांनी काय ती परिस्थिती खरी सांगितली आणि त्या पद्धतीने ही झालेली जी आहे. असंच भविष्यात आपण सांगोला तालुक्यातील सगळे राहिलेले प्रश्न 5-5.5 हजार कोटी निधी बापूने आणला.
आबांनी आमदार असताना त्यांच्या प्रयत्नामध्ये काय केलं, परंतु आता देणारं सरकार आहे, त्यामुळे आता घेणारी महायुती एका जागेला आलेली आहे. तो आता फक्त मागायचा आहे, द्यायला देवाभाऊ आहेत आणि तो एकनाथ शिंदे साहेब आहे, जयाभाऊ आहे. पालकमंत्री जयाभाऊ द्यायला एवढा दिलदार आहे की जयाभाऊची तुम्ही जवळ जाऊन बघा, फक्त तुम्ही कुणीही जयाभाऊला फोन करा, एखादं काम सांगा करणार नाही, असं होणार नाही. आणि नाही कुणाचं झालं तर तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला जयाभाऊकडे जाऊन काम करू. बापू त्याला जयाभाऊला काय, बापूंचा तो एक शिष्यच आहे. जयाभाऊ स्वतः भाषणात मान्य करते की बापू माझे मार्गदर्शक आहेत. मी जरी मंत्री असतो, पालकमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, तर बापूंच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले. तर अशा परिस्थितीमध्ये ह्याच्या मार्गदर्शनाखाली आपण भविष्यात सांगोला तालुक्याची गाडी चालवूया. आज खूप चांगलं झालं, भाजपचा सभापती झाला, उपसभापती सेनेचा झाला. आपल्या सगळ्या महायुतीच्या मंडळींना हा खूप आनंदाची क्षण आहे. तर अशाच पद्धतीनं भविष्यात राजकारण करूया, एवढी मी भाजप जिल्हाध्यक्षांना त्यांनी इच्छा व्यक्त करतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.